नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL MSIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 32 पाहणार आहोत। सेशन नंबर 32 ला क्लिक करा। याच्यामध्ये आपल्याला फक्त नॉलेज चेकच आलेले बहुतेक। नॉलेज चेकला क्लिक करा। जे ब्लॅक आहे ते सोडवायची गरज नाहीये, जे ब्लॅक नाही आहेत ऑरेंज किंवा ब्लू आहेत ते सोडवा। स्टार्ट करा पहिला नॉलेज चेक। नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटर एंटर केल्यानंतर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे? बघा, हे सूचीबद्ध परिणाम हा सर्च ऑपरेटर केल्यानंतर दिसतील आपल्याला। पर्याय क्रमांक 3, दिलेल्या प्रतिमेतील हायलाइट केलेल्या क्षेत्राचा हेतू ओळखा। इथे बुकमार्क आहे वरच्या कोपऱ्यात। पर्याय क्रमांक 4, अर्थशास्त्राची असाइनमेंट तयार करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमी। बघा, ही अर्थशास्त्राची असाइनमेंट आहे। इथे फाईल tab.pptx पाहिजे। पर्याय क्रमांक 3, ती सर्च पद्धत निवडा जे जागतिकीकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल शोधेल। पर्याय क्रमांक 1, गुगल मध्ये कोणत्या विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर सर्च ऑपरेटर? पर्याय क्रमांक 3। एस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा। कन्फर्म, ओके। पुढचं नॉलेज चेक पाहूयात आपण। इथे एक नॉलेज चेक आहे। स्टार्ट करा ह्याला। नेक्स्ट, TED टॉक्स प्लॅटफॉर्म आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकत नाही? पर्याय क्रमांक 2, प्रशिक्षण। TED टॉक्स प्लॅटफॉर्म व्हिडिओ फिल्टर करताना तुम्ही तुमचा शोध निकष काय म्हणून सेट करू शकत नाही? पर्याय क्रमांक 2, राहुलला 6 मिनिटांपेक्षा कमी वेळाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेला कोणताही TED टॉक्स पाहायचे आहे? पर्याय क्रमांक 3, सर्व संभाव्य शोध पर्याय किंवा फिल्टर निवडा। पर्याय क्रमांक 1, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला कोणती कृती केली जाते? पर्याय क्रमांक 3। एस करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढचं नॉलेज चेक पाहूयात आपण। स्टार्ट करूयात। नेक्स्ट, इथे एक प्रश्न सोडवला त्यामुळे ह्याला मी एंड करते आणि नंतर नेक्स्ट स्टार्ट करते। ओके, स्टार्ट करा। रीड अलॉंग मध्ये AI असिस्टंटचे मुख्य कार्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1, युजर्सना मोठ्याने पुस्तक वाचून दाखवणे। रीड अलॉंग मधील कोणत्या AI टेक्नॉलॉजी वापरून उच्चारातील चुका ओळखता येतात आणि त्यात सुधारणा करता येतात? याचं उत्तर आहे स्पीच रेकग्निशन, ऑटोमॅटिक ट्रान्सक्रिप्शन, प्रोडक्टिव्हिटी एनालिटिक्स। हे जे नॉलेज चेक आहे हे ब्लॅक मधलं आहे, ह्याला सोडवायची काही गरज नाही आहे। चुकून मी स्टार्ट केलं होतं। ह्या नॉलेज चेकला मार्क आहेत। नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्टला क्लिक करा, नेक्स्टला क्लिक करा। आर्यनला त्याच्या मोबाईलमध्ये डिओलिंगो ॲप ओपन करायचे आहे। यातील खालील प्रतिमा शोधून डिओलिंगोची प्रतिमा ओळखा। डिओलिंगोची प्रतिमा ह्याच्यापैकी पहिल्यामध्ये आहे। पर्याय क्रमांक 1, डिओलिंगो वापरत असताना तुम्हाला इंग्रजी शिकायचे असेल तर डिफॉल्टनुसार ॲप भाषा कोणती बदलते? हिंदी। पर्याय क्रमांक 2। एस करा आणि एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके करा। जे ब्लॅक आहेत ते सोडवू नका, काही गरज नाही आहे ब्लॅक सोडवायचे। त्यानंतर पुढचा नॉलेज चेक इथं आहे स्कूल प्लॅनर नंतरचा। एक मिनिट, इथं आहे पुढचा नॉलेज चेक। ग्रासोफर नंतरचा नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट करा, नेक्स्ट करा। तुमच्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे। मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्याकरता कोणत्या प्रकारचे क्विझलेट फ्लॅश कार्ड सर्वात प्रभावी ठरेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
सबमिट. आणि पुढचा प्रश्न आहे क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यासाठी कशी मदत करू शकतात, याचं उत्तर आहे फ्लॅश कार्ड तयार करून. पर्याय क्रमांक 2. एस करा. एंड एक्झाम करा. कन्फर्म करा. ओके करा. त्यानंतर पुढचा नॉलेज चेक आहे स्टडी म्युझिक नंतरचा. क्लिक करा. स्टार्ट करा. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते ग्रामरली प्रामुख्याने युजर्सला मदत करते? पर्याय क्रमांक 4 रायटिंग आणि एडिटिंग टेस्ट. तुम्हाला सुधारित फोकससाठी अभ्यास संगीत ॲप हवे आहे. पर्याय क्रमांक 2 ग्रामरली इंटरफेसच्या प्रोव्हाइड केलेल्या इमेजवर आधारित लाल बॉक्समध्ये हायलाइट केलेले फीचर ओळखा. पर्याय क्रमांक 3 आहे. समजा तुमच्या मित्राला संगीत ऐकून अभ्यासात एकाग्रता वाढवायची आहे, या उद्देशासाठी त्यांनी कोणते ॲप वापरले पाहिजे? पर्याय क्रमांक 2 स्टडी म्युझिक. सबमिट. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. त्यानंतर पुढचा नॉलेज चेक आहे स्कूल प्लॅनर नंतरचा नॉलेज चेक. स्टार्ट करा. नेक्स्ट करा. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. ह्यातला पहिला प्रश्न आहे तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायची आहे, तुम्ही त्याला कोणते ॲप सुचवू शकता? पर्याय क्रमांक 3 स्टडी स्टिप ॲपद्वारे कोणत्या प्रकारच्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे? पर्याय क्रमांक 2 वेळेचे व्यवस्थापन. नैना तिच्या अभ्यासाची सवयी सुधारण्यासाठी स्टडी टिप्स ॲप डाउनलोड करते. ॲपचे फीचर तिला स्टडी शेड्यूल प्लॅनर म्हणून. पर्याय क्रमांक 4 तुम्ही गुगल कॅलेंडरमध्ये नवीन इव्हेंट तयार कसा करू शकता? पर्याय क्रमांक 2 कोणते फीचर तुम्हाला तुमचे गुगल कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते? पर्याय क्रमांक 4 कॅलेंडर शेअरिंग. सबमिट करा. SIM करा. एंड एक्झाम करा. कन्फर्म करा. ओके करा. आता हा स्कूल प्लॅनर नंतरचा नॉलेज चेक संपलेला आहे. पुढे आपल्याला सोडवायचं आहे. पुढचं जे नॉलेज चेक आहे त्याच्यामध्ये ते ब्लॅक आहे, त्याला काही मार्क नाही आहेत, त्यामुळे आता सेशन कम्प्लिशन टेस्टकडे जाऊ आपण. स्टार्ट करा. नेक्स्ट करा. धनादेशांनी ठेवींच्या पावत्या त्यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग करतात. MICR. पर्याय क्रमांक 1 OMR, OCR आणि MICR हे कॅरेक्टर्स आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस आहेत. पर्याय क्रमांक 3 मॅग्नेटिक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची शक्यता नसते, चूक असते शक्यता. OMR, OCR आणि MICR हे रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडरचे प्रकार आहेत, चूक. एस करा आणि एंड एक्झाम करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 32 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 33 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.